गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. आज आपण रक्तस्रावाबद्दल माहिती घेणार आहोत. रक्तस्रावालाच आपण हेमोरेजसुद्धा म्हणू शकतो आणि ब्लड लॉस असं सुद्धा म्हणू शकतो. आयुर्वेदामध्ये जर बघितलं तर रक्ताचं महत्त्व हे सुश्रुताचार्यांनी सुश्रुत सूत्रस्थान अध्याय 14 मध्ये वर्णन केलेलं आहे की रक्तम जीव इति स्थिती. रक्त हा चौथा दोष आचार्य सुश्रुतांनी मानलेला आहे. तसं जर बघितलं तर सर्व आचार्यांनी वात पित्त कफ हे 3च दोष सांगितलेले आहेत, पण आचार्य सुश्रुतांनी रक्त हा चौथा दोष मानलेला आहे. कारण आचार्य सुश्रुत हे शल्यतंत्र पारंगत होते आणि सर्जरीच्या महत्त्वाकांक्षेतून किंवा सर्जरीच्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर रक्ताला त्यांनी अनन्यसाधारण असं महत्त्व दिलेलं आहे. आणि म्हणून सुश्रुताचार्यांनी रक्ताचं महत्त्व अध्याय 14 मध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. ह्याच्या व्यतिरिक्त आयुर्वेदामध्ये बऱ्याच ठिकाणी रक्तस्रावाचा उल्लेख हा आलेला आहे. फॉर एक्झाम्पल ऊर्ध्वग रक्तपित्त की शरीराच्या ऊर्ध्व भागातून रक्तस्राव होणे, जसं की नासागत रक्तपित्त किंवा नासागत रक्तस्राव आपण त्याला म्हणू शकतो, त्यालाच आपण हिमोटॅक्सिस असं म्हणतो. शिवाय स्ठीवनाद्वारे रक्तस्राव होणे याला हिमोप्टेसिस असं सुद्धा आपण म्हणू शकतो. जेव्हा छर्दीवाटी रक्तस्राव होतो तेव्हा त्याला हिमेटेमेसिस असं म्हटलं जातं. तसेच गुदभागातून सुद्धा बऱ्याच व्याधीच्या मार्फत किंवा व्याधींमुळे रक्तस्राव हा होतो, जसं की पाईल्स आहेत, फिशर आहे, अजून मॅलिग्नन्सी असेल ॲनोरेक्टल डिसऑर्डर्समध्ये तर त्याच्यातसुद्धा गुदगत रक्तस्राव हा आपल्याला आढळून येतो. शिवाय हिमोरेज हा एक हिमॅच्युरिया या स्वरूपात सुद्धा आढळून येतो. ही सरक्त मूत्रप्रवृत्ती आपण त्याला म्हणतो. सरक्त मूत्रप्रवृत्तीमध्ये मूत्रप्रवृत्तीमधून सुद्धा रक्तस्राव हा तिथे आपल्याला आढळून येतो. तसेच कोष्ठगत भेदन जेव्हा होतं किंवा कोष्ठगत आघात जेव्हा होतो तेव्हा सुद्धा आपल्याला तिथे रक्तस्राव झालेला आढळून येतो. ह्याच्यात वेगवेगळे ऑर्गन्स जेव्हा रप्चर होतात, त्यांना जेव्हा इंजुरी होते त्याच्यामुळे तिथे कोष्ठामध्ये रक्तस्राव किंवा रक्ताचं कलेक्शन झालेलं दिसून येतं. फॉर एक्झाम्पल स्प्लिनिक रप्चर आहे किंवा लिव्हर रप्चर आहे किंवा अजून इंटेस्टिनल काही इंजुरीज असतील, ह्या सगळ्या कंडिशनमध्ये आपल्याला कोष्ठगत रक्तस्राव हा आढळून येतो. ह्याचे जर ढोबळमनाने विचार जर केला तर आभ्यंतर रक्तस्राव आणि बाह्य रक्तस्राव असे 2 प्रकार तिथे आपण किंवा या 2 प्रकारामध्ये या सगळ्या रक्तस्रावाच्या प्रकाराचं किंवा हे जे वर्णन केलेलं आहे संहितेमध्ये वेगवेगळ्या ठिकाणं किंवा वेगवेगळे स्थानं आणि वेगवेगळी कारणं रक्तस्रावाची, त्याचं आपण वेगवेगळ्या पद्धतीने किंवा ह्या सगळ्या प्रकारांचं आणि स्थानांचा आपण अंतर्भाव हा आभ्यंतर रक्तस्राव आणि बाह्य रक्तस्राव या 2 प्रकारांमध्ये प्रामुख्याने करू शकतो. ह्याच्या व्यतिरिक्त पंचकर्माचे जे काही व्यापद सांगितले किंवा वमन व्यापद, विरेचन व्यापद, ह्याच्यामध्ये सुद्धा जीवादान किंवा रक्तस्राव याचा उल्लेख किंवा त्यांनी तिथे वर्णन केलेलं आहे. शिवाय रक्तमोक्षण ही जी महत्त्वाची चिकित्सा सांगितलेली आहे शल्यतंत्रामध्ये, या रक्तमोक्षणाचे जेव्हा अतियोग होतो तेव्हा सुद्धा त्याचे जे काही उपद्रव शरीरावरती आढळून येतात त्याचं सुद्धा वर्णन रक्तस्रावाअंतर्गत संहितेमध्ये केलेलं हे आढळून येतं. तर रक्ताचं महत्त्व वर्णन करताना सुश्रुताचार्यांनी सांगितले आहे की देहस्य रुधिरम मूलम रुधिरेण व धारते. देहस्य रुधिरम मूलम रुधिरेण व धार्यते म्हणजेच काय की ह्या शरीराचं मूल ही रक्त आहे आणि त्याचं धारण करणं आवश्यक आहे. तस्मात यत्नेन संरक्षण, म्हणून त्याचं नेहमी संरक्षण केलं पाहिजे, त्याला सेव्ह केलं पाहिजे, त्याचं लॉस होण्यापासून वाचवलं पाहिजे. रक्तम जीव इति स्थिती, ही रक्त आहे तोपर्यंतच जीवन हे टिकून राहू शकतं. तर अशा पद्धतीने आचार्य सुश्रुतांनी अध्याय 14 मध्ये सूत्रस्थान अध्याय 14 मध्ये रक्ताचं महत्त्व हे वर्णन केलेलं आहे. तर रक्ताचा जेव्हा अतिस्त्राव होतो, अति रक्तस्राव जेव्हा शरीरामधून होतो तेव्हा त्याचे वेगवेगळे उपद्रव सुद्धा आचार्यांनी तिथे वर्णन केलेले आहेत. की स्वेद प्रवृत्ती म्हणजेच अतिशय घाम येणे, मूर्छा, चक्कर येणे, शीतांगता म्हणजेच एक्स्ट्रीमिटीज ज्या आहेत त्या कोल्ड पडणे किंवा अंधत्व, बाधिर्य म्हणजे डोळ्यासमोर अंधारी येणे, तसेच निश्चेष्ट
पेशंट हा अनकॉन्शियस सुद्धा होऊ शकतो, अक्रिया, त्याला अनकॉन्शियसनेसमध्येच पेशंट हा अक्रियत्व असू शकतो किंवा तो काही हालचाली करत नाही म्हणून अक्रिया असं तिथे त्यांनी वर्णन केलेलं आहे. तर हा जेव्हा रक्तस्राव अतिप्रमाणात होतो तेव्हा रक्तस्राव हा थांबवणे हे फार महत्त्वाचं कार्य सांगितलेलं आहे. इवन रक्तमोक्षण सुद्धा जेव्हा चिकित्सा एक्सप्लेन केलेली आहे तेव्हा त्यांनी सांगितलं की रक्तमोक्षण करताना अतिरक्तस्राव होऊ न देणे, थोडंसं दूषित रक्त शरीरात जर राहिलं तरी शमन चिकित्सेद्वारे त्याची शांती करता येते किंवा तो व्याधी दुरुस्त करता येऊ शकतात. पण रक्ताचं स्त्रवण हे जास्त होता कामा नये, रक्तमोक्षण हे जास्त होता कामा नये याची काळजी घेणं आवश्यक आहे. तर चिकित्सा जेव्हा रक्तस्रावावरती केली जाते तेव्हा 4 प्रकारात त्याचं विभाजन केलेलं आहे. मुख्य म्हणजे स्कंदन. स्कंदन म्हणजे जेव्हा शीतद्रव्याद्वारे रक्तस्राव हा थांबवला जातो. जसं आपण काही लागलं की बर्फाचा वापर करतो, बर्फ हे एक शीतद्रव्य आहे. तर स्कंदन करण्यासाठी शीतद्रव्याचा वापर केला जातो आणि ही पहिली चिकित्सा ही तिथे वर्णन केलेली आहे. जर स्कंदन करूनही रक्तस्राव थांबला नाही तर मात्र संधान चिकित्सा करायला सांगितली आहे. मग संधान करताना काय करायचं, तर कुठल्या द्रव्यांचा वापर करायचा, तर संधानासाठी वेगवेगळ्या द्रव्यांचे कषाय हे वापरायला सांगितलेले आहे. संधानासाठी फॉर एक्झाम्पल पंचवल्कल कषाय सुद्धा आपण वापरू शकतो, कारण हे कषाय रसात्मक द्रव्ये जे असतात हे रक्तस्राव होण्यासाठी मदत करतात. संधान केल्यानंतरही जर रक्तस्राव थांबत नसेल तर मात्र पाचन कर्म करायला सांगितलेलं आहे. पाचन चिकित्सा करताना वेगवेगळ्या भस्मांचा वापर तिथे केला जातो. फॉर एक्झाम्पल स्फटिक भस्म हे व्रणामध्ये वापरायला सांगितलं, किंवा जिथे रक्तस्राव जास्त असतो रक्तस्राव थांबवण्यासाठी तिथे भस्माचा वापर पाचन चिकित्सेसाठी करण्यास सांगितलेला आहे. पाचन चिकित्सा करूनही जेव्हा रक्तस्राव हा थांबत नाही तेव्हा मात्र दहन चिकित्सा करायला सांगितली आहे. दहन चिकित्सा ह्यालाच आपण अग्निकर्म चिकित्सा सुद्धा म्हणतो किंवा थर्मल कॉटरायझेशन असं सुद्धा म्हणू शकतो. आजकाल जर बघितलं तर इंट्रा ऑपरेटिव्ह सुद्धा कॉटरायझेशन किंवा कॉटरीचा वापर करतात, इंट्रा ऑपरेटिव्ह ब्लड लॉस अवॉइड करण्यासाठी किंवा थांबवण्यासाठी. तर दहनकर्माने कमी वेळेत लवकर आपल्याला यश प्राप्त होतो चिकित्सेसाठी किंवा लवकर रिझल्ट्स मिळतात, लवकर ब्लड कोॲग्युलेशन व्हायला मदत होते आणि म्हणून दहन चिकित्सा ही करायला सांगितली की स्कंदन, संधान, पाचन आणि दहन. अस्कंदमाने रुधिरे संधानाने प्रयोजे, म्हणजे जेव्हा स्कंदन करूनही रक्तस्राव थांबत नाही तेव्हा मात्र संधान चिकित्सा वापरायची आणि संधान केल्यानंतरही जेव्हा रक्तस्राव थांबत नाही तेव्हा पाचन चिकित्सा करायची आणि पाचन करूनही जेव्हा रक्तस्राव थांबत नाही तेव्हा दहन चिकित्सा करायची. म्हणजे उत्तरोत्तर ही इफेक्टिव्ह चिकित्सा रक्तस्राव थांबवण्यासाठी आचार्य सुश्रुतांनी ही एक्सप्लेन केलेली आहे. ह्या 4 चिकित्सेव्यतिरिक्त काही अभ्यंतर चिकित्सा सुद्धा आचार्यांनी तिथे एक्सप्लेन केलेल्या आहेत की ह्या ज्या 4ही चिकित्सा आहेत ह्या लोकल चिकित्सामध्ये आपण कन्सिडर करू शकतो की लोकली ह्या सगळ्या चिकित्सा ॲक्ट करणार आहेत. जिथे कुठे रक्तस्राव होतोय फक्त आपण तिथेच त्याची ॲक्शन किंवा त्याचा उपयोग, ह्या चिकित्सांचा उपयोग हा करणार आहोत. ह्याच्या व्यतिरिक्त अभ्यंतर चिकित्सेसाठी रक्तपान हा सुद्धा एक चिकित्सा सांगितली, पण तसं जर बघितलं तर प्रॅक्टिकली इट इज नॉट पॉसिबल आणि म्हणून रक्तवर्धक जी द्रव्ये असतील, रक्तवर्धक औषधी द्रव्ये चा वापर आपण रक्त वाढवण्यासाठी तिथे करू शकतो. ह्याच्या व्यतिरिक्त एक रक्तबस्ती चिकित्सा आहे, ही सुद्धा बस्ती चिकित्सेद्वारे रक्ताचा आतमध्ये प्रवेश करणे आणि इंटेस्टाईनमधून त्याचे जे कंपोनंट्स आहेत त्याचं ॲब्सॉर्प्शन होणं, ही रक्तबस्ती चिकित्सा आचार्यांनी तिथे वर्णन केली आहे. तर एकंदरीत जर बघितलं तर रक्तस्राव हा बाह्य आणि अभ्यंतर अशा 2 क्लासिफिकेशनमध्ये आपण त्याला डिव्हाइड करू शकतो.
मग ऊर्ध्व रक्तपित्त, सरक्त छर्दी, सरक्त शिवन, उदगत रक्तस्राव, सरक्त मूत्रप्रवृत्ती, ह्याचं एक ओव्हरऑल जर क्लासिफिकेशन बघितलं तर ते बाह्य आणि आभ्यंतरमध्ये आपण केलेलं आहे. तर आयुर्वेदिक पार्ट आहे रक्तस्रावाचा, हा जवळपास आपण पूर्ण केलेला आहे. त्याच्यानंतर आपण हेमोरेजबद्दल माहिती घेऊया. Now we are going to discuss about hemorrhage according to modern science. The classification of hemorrhage according to modern science is classified under different classes, that is depending upon nature of blood vessel. That is arterial hemorrhage, venous hemorrhage and capillary hemorrhage. In arterial hemorrhage, blood loss is from arteries, and hence the color of blood is bright red. From venous hemorrhage, color of blood is dark red. And from capillary hemorrhage, the color of blood is red color. So according to color and according to nature of vessel, there are different classification, that is arterial hemorrhage, venous hemorrhage and capillary hemorrhage. Depending upon timing of hemorrhage, when hemorrhage occurs, from that timing there are also different classification, that is primary hemorrhage. In primary hemorrhage, blood loss occurs during operative procedure by trauma to the blood vessel. In secondary hemorrhage, blood loss or hemorrhage occurs after 6 to 7 years, 7 hours of operative procedure. It may be due to many reasons, that is for example hypertension and other causes, due to other causes than surgical procedure. These all conditions are considered under the secondary hemorrhage. And in reactionary hemorrhage occurs after 72 hours, 36 to 72 hours after a surgical procedure, and it occurs due to secondary infection. Whenever there is secondary infection in the post-operative wound, reactionary hemorrhage can occur. Then next classification is depending upon the duration, that is acute hemorrhage and chronic hemorrhage. In acute hemorrhage, there is sudden blood loss observed, and in chronic hemorrhage, recurrent blood loss is observed. For example, in chronic hemorrhage, internal piles or fissure, the recurrent episodes of the disease is observed, and during that episode chronic hemorrhage can be observed. So the next classification is depending upon the nature of bleeding. Nature of bleeding, wherever it is external from the body, it is external hemorrhage, and if it is internal to the body, it is internal hemorrhage. In external hemorrhage, the example can be given, for example, hematemesis. Or hemoptosis or hemotaxis. All these are example of external hemorrhage. And in internal hemorrhage, splenic rupture, it is the one good example of internal hemorrhage. So this is the classification according to nature of bleeding. Now the last one classification of the hemorrhage is according to quantity. Whatever is the quantity of hemorrhage, probably the classification is done under 3 classes according to quantity, we can say it. Classification depending upon the quantity. It is mild, second one is moderate hemorrhage, and third one we
can say that severe hemorrhage. Whenever blood loss is up to 500 ml, it is considered under the mild hemorrhage. Blood loss from 500 ml to 1000 ml, it is considered under the moderate hemorrhage. And when blood loss is more than 1000 ml, it is severe hemorrhage. So according to quantity of blood loss, this classification is done. So these are all classifications depending upon nature of blood vessel, depending upon timing, depending upon duration, depending upon the site of hemorrhage, depending upon the quantity of hemorrhage. All these are included in whether external or internal hemorrhage. So these are the classification of hemorrhage according to modern science. Shock is due to sudden loss of blood volume or loss of fluid from vascular space. It is caused by vomiting, diarrhea, dehydration, loss of blood, etc. It will cause a decrease in filling pressure of right heart and decrease systemic pressure of left heart. So this cause decrease in systemic arterial pressure resulting in shock. So according to severity of shock, signs and symptoms of hemorrhage are classified under 4 classes. Whenever there is blood loss up to the 500 or 750 ml, signs and symptoms like forehead sweating, perspiration, extremities are cold and pale, thirst. Even if this kind of classification, urine output is normal, blood pressure and pulse also normal. So this classification, or whenever there is blood loss up to 500 or 70 ml, it is, we can recall it mild sign of symptoms for hemorrhage. The next level is blood loss up to, whenever there is blood loss up to 1500 ml, there is pulse rate increased up to 100 per minute. Systolic blood pressure is normal, but there is increase in diastolic blood pressure. Also extremities are cold and pale, and oliguria is observed in this variety of signs and symptoms. The next differentiation is blood loss up to the 2000 ml. So whenever there is blood loss up to 2000 ml, blood pressure of patient is fall, both systemic and diastolic. Pulse rate increased up to 120 ml. Respiratory rate is more than 20 per minute. Extremities are cold, pale. Patient gets drowsy, and from this condition, urine output is getting to decreased. So now severity of shock or severity of blood loss or severity of sign and symptoms is getting raised according to quantity of blood loss. Then whenever there is blood loss more than 2000 ml, there is compulsory fall of BP, or sometimes BP is unrecordable. Extremities are cold and pale. There may absence of peripheral pulsations, and all this leads to multi-organ failure. So severity of these signs and symptoms are getting increased according to the quantity of blood loss. Management of hemorrhage. In the management of hemorrhage,
hospitalization of patient is necessary. After hospitalization, patient have to administer oxygen supply for increase the quality life. Then infusion of IV fluids. In the IV fluids, the colloidal solution infusion is necessary. That, for example, Heta starch. Heta starch is a colloidal solution, and in crystalloid solution, Ringer's lactate solution can be administered to patient. After that, blood transfusion is one of the choice of management for hemorrhage. It depends on the hemoglobin status of patient and blood loss, quantity of blood loss. After that, various anticoagulant solution or hemostatic drugs should be administered. For example, tranexamic acid or ethamsilate. These two drugs of choice for hemostasis. Then always remember, in IV fluids, dextrose solutions or dextrose IV fluids, that is DNS or D5, should be strictly avoided because it causes diuresis, more diuresis, and it leads to hypovolemia. So, in the management of hemorrhage, these 5 points are more important: hospitalization, oxygen therapy, IV fluids, blood transfusion, and drug administration. So, these are the overall management. But for local management or to avoid the blood loss and for blood coagulation, there are various measures for to avoid the blood loss. That is, first is position and rest. So against gravity, blood flow minimizes the blood loss. Then pressure and packing. Wherever there is blood loss, the pressure should be given and it is packed with a roller bandage so that the blood loss is minimum or we can stop the blood loss. So what is the timing for pressure and packing? Up to what limit we should give the pressure? The bleeding time and clotting time is averagely from 2 minutes to 5 minutes. So up to 5 minutes we can give the pressure and packing. Then we can we can apply the tourniquets. Wherever there is a site of blood loss or hemorrhagic site, the proximal to the hemorrhagic site, tourniquet should be applied, and constant observation of distal part should be done for sign of ischemia, and up to that limit we can use the tourniquet. After that, we can also use the clamping of artery forceps during the surgical procedure. Wherever or whenever there is damage of blood vessels or capillaries, and whenever there is a gross amount of blood loss or hemorrhage, we can clamp that blood vessels with the help of artery forceps so that we can avoid the blood loss. The next application is application of ligature. During surgical procedure, whenever there is blood loss, the ligature should be applied with absorbable suturing material, and it will instantly stop the blood loss. Whenever there is a bleeding from bone fragments, the bone wax should be applied to that fragment so that the leakage of blood from that bone fragment should be stopped. So all these are prominent measures for
management of hemorrhage, and these are we can also say that these are the preventive measures for avoiding the blood loss, and these are also actively used for active blood loss during surgical procedure. आतापर्यंत आपण जे काही क्लिनिकल मेजर्स बघितले हिमोस्टॅसिस करण्यासाठी, तर हे सगळे मेजर्स केल्यानंतर म्हणजेच फॉर एक्झाम्पल प्रेशर पॅकिंग म्हणा किंवा आर्टेरियल क्रॅम्पिंग म्हणा किंवा लायगेशन म्हणा, कॉटरायझेशन म्हणा, तर त्या सगळ्या प्रोसिजरमध्ये की नेमके काय होतं, हाऊ द प्रोसिजर ऑफ हिमोस्टॅसिस ऑकर्स. तर त्याच्यात एक वेगवेगळ्या स्टेजेस असतात की जेव्हा केव्हा व्हेसल वॉल इंजुरी होते तेव्हा व्हस्क्युलर स्पाझम तिथे होते. जेवढा डॅमेज असेल स्किनला, जेवढ्या ब्लड व्हेसल्स ओपन होतील तेवढा तिथे कॉन्ट्रॅक्शनचं प्रमाण जास्त असतं आणि ब्लड लॉस हा तिथे मिनिमम होतो. म्हणजे व्हस्क्युलर स्पाझम जेवढा जास्त असेल, हिमोस्टॅसिसची प्रोसेस ही तेवढ्या फास्ट ही कॅरीड आऊट केली जाते. तर हे एक मेकॅनिझम आहे की ज्याच्यात एरिया ऑफ डॅमेज इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू व्हस्क्युलर स्पाझम अँड हिमोस्टॅसिस. म्हणजेच एरिया ऑफ डॅमेज हा जेवढा कमी असेल तिथे ब्लिडिंग हे जास्त होण्याचे चान्सेस असतात, कारण व्हेसल वॉलचं कॉन्ट्रॅक्शन जे असतं ते कमी असतं आणि म्हणून तिथे ब्लिडिंगचे चान्सेस हे जास्त असतात. आणि हिमोस्टॅसिसची प्रोसिजर ही लवकर होत नाही, म्हणून ड्युरेशन ऑफ hemorrhage is increases. While whenever there is damage is more, area is more, then contraction of vessel wall is increased or it is more, and hence due to the contraction of vessels and vascular spasm, the process of hemostasis is carried out early. The next mechanism is platelet plug formation. Whenever there is damage to vessel or veins or capillaries, the platelets are aggregated together and it creates a plug at the mouth of vessel or vein, and after that plug formation the vein get obstructed or the vessel get obstructed and it stops the hemorrhage. So this plug formation is one of the mechanism of hemostasis, but whenever there is again trauma or again damage of this plug formation, the reactionary hemorrhage may occurs again after the damage for the platelet plug formation. So it is the one of the mechanism of process of hemostasis. The next mechanism is blood clot formation. After damaging or after trauma of vessel, there is a clot formation. Process of clot formation occurs, and it is a tough structure, and so after 72 hours to 7 days, the procedure is take place, and this mechanism is carried out for hemostasis. So whenever this blood clot is damaged, again bleeding may occur. So after the blood clot formation, the process of coagulation is occurs, and it is one of the mechanism of hemostasis. The last one mechanism is fibrosis of tissue. So as compared to blood clot, it is more tough, and hence the process of hemostasis is may remain for longer duration, and scar formation occurs is very tough as compared to the blood clot formation. In the mechanism of blood clot formation, there is also a scar formation, but in fibrosis tissue formation, or the mechanism in which fibrosis tissue into the clot to close the vessel permanently. So clot gets converted into fibrous tissue, and this fibrous tissue permanently close the vessel wall, and the tough scar formation is occurs in this mechanism. So all these mechanisms are
one by one stronger than previous one. So this is the mechanism of hemostasis. So today we concluded the topic hemorrhage, its sign and symptoms, its classification, process of hemostasis and treatment of hemorrhage.